सुनबाई, काय प्रिया प्रीतम कुठे चाललात तुम्ही? अगं मी सांगितलंय आईला आम्ही जरा शॉपिंगला चाललोय. काय? एक मिनिट, तुम्ही शॉपिंगला चाललात का? काय आहे ना, माझी दिवाळीची थोडी खरेदी राहिली आहे. मी एक काम करते, मी पण तुमच्या सोबत येते. चला चला मिळून. दामिनी काकू, आम्ही शॉपिंगला चाललोय, पण ऍक्च्युली आम्ही ना लक्ष्मी पूजनाच्या शॉपिंगला चाललोय. दिवे, कलश, आरतीचा ताट. चला तुम्ही पण येताय तर. दिशाने तुम्हाला काही सांगितलं नाही का? काय? ऍक्च्युली दिशा खरेदीला चालली दागिने आणि साड्यांच्या, आणि तिच्या दुकानात चालली ना, तिथे एका साड्यांवर 5-5 साड्या फ्री आहेत. काय? एका साडीवर 5 साड्या फ्री? दिशा काही बोलली नाही मला. ऐका ना, तुम्ही एक काम करा, तसंही मला लक्ष्मीपूजनाच्या खरेदीत काहीच इंटरेस्ट नाहीये है ना. मला ना साड्या आणि दागिने घ्यायचेत. सो तुम्ही जा लक्ष्मीपूजनाच्या तयारीला. अगं चल ना काकू. अरे दिवे घेऊया ना. दिशा सोबत जाते. हा, हॅव अ फन. बाय बाय, टेक केअर. बाय, हॅपी जर्नी. बाय. एका साडीवर 5 साड्या फ्री? दिशा, पारू पारू हे सगळं काय आहे? आदित्य सर, आपल्याला आता मस्तपैकी कंदील तयार करायचा आहे. पण मी नाही केलंय कधी. अशा काही टेन्शन घेताय तुम्ही? मी आहे ना, मी शिकवते तुम्हाला. आणि मला ना मस्त कंदील तयार करता येतो बघा. हे हो, पण मला काय वाटतंय की हे तर बघा इकडे तर हे तू काय करतेस? तू हे चुकीचं बनवतेस. पहिले आपल्याला हे घ्यायचं आणि ह्याला सगळीकडे चिपकवायचं, आणि मग आपल्याला ह्याचा साचा बनवायचा, आणि मग आपल्याला कागद लावून ह्याला डेकोरेट करायचं. एक मिनिट, आधी आम्हाला सांग, कोण आहेस तू? नाव काय आहे तुझं? माझं नाव गोपाळ. तुम्हाला माहितीये का, ह्या चाळीत माझ्यापेक्षा चांगला कोणच कंदील बनवू शकत नाही. दरवर्षी मी बनवलेला कंदीलच चांगला असतो आपल्या चाळीतला. गोपाळ, गोपाळ. अरे काय? माफ करा, गोपाळ माझाच मुलगा. खूप आगाव आहे. काय त्रास दिला का त्याने तुला? नाही हो काकू, अजिबात त्रास नाही दिला. गोपाळ लई गोड आहे. गोपाळ आता घरी चल. नाही, मी नाही येणार. मला पारुताई बरोबर थांबायचंय. बघा, पारुताईला काहीच त्रास द्यायचा नाही. होय. बरं, ये बस इकडे. काय रे गोपाळ, तुझी आई म्हणली तसं खरंच मस्ती करतोस का? पण ताई, हा. इकडे सगळीकडे दिवाळी अशी सपक सपक का वाटते? आणि इथे फटाके पण नाही, लाइटिंग पण नाही, आकाश कंदिली असे करताय तुम्ही. गोपाळ, काय ना, इतक्या वेळ तू नव्हतास ना, त्यामुळे आम्हाला काही जमलं नाही. पण आता तू आलायस ना, मग आता सगळं करूया. लाइटिंग करूया, कंदील करूया, आणि मस्त दिवाळी साजरी करूया. हो हो, मी सांगतो तुम्हाला सगळं. पण दादा, तुम्ही मला नवीन कपडे द्याल ना? माझे बाबा दरवर्षी घेत असतात, पण मागच्या वर्षी ते देवाघरी गेले. या वर्षी आई म्हणाली की कपडे घ्यायला पैसे नाही, म्हणून मला दिवाळीचा ड्रेसही नाही भेटत. तुम्ही घ्याल ना मला ड्रेस? आणि दिवाळीत मला गोड खायला बोर वाटतं. मग आपण हॉटेलला पण जाऊन या. कसं आहे, आई मला हॉटेलला कधीच नेत नाही ना. आणि आईला सांगू नका. गोपाळ साहेब, तुम्ही म्हणाल तशीच दिवाळी साजरी करू, ओके? गोपाळ, पाव किलो शेंगदाणे बिली. हा. देतोयस का? हो. हा. गोपाळ, ते अर्धा किलो पोहे बिली. हा.
ली पटापटा पटापटा ली. हे झाले, शेंगदाणे झाले, साखर झाली, रवा. हा गोपाळ, अर्धा किलो रवा बिली पटापट लिहा. अर्धा किलो नाही नाही नको, पाव किलोच ली. ठीक आहे ठीक आहे. कसली यादी चालू आहे बघू रे. अर्धा किलो साखर, पाव किलो रवा, पाव किलो तूप. बापरे, खूप मोठी यादी आहे. बघितलं का गोपाळराव, तू आलास आणि आमची बायको कशी कामाला लागली. हा पारू, डोंट वरी, मी आणतोय सगळं सामान. आपण काही झालं तरी सण साजरा करण्यात कसलीच कसर सोडायची नाही. हे बघा, सण तर साजरा करूच आपण, पण समजा सामान थोडं थोडंच आणा. हा म्हणजे पाव पाव किलोच आणा. हा अगं ए, पाव किलो कशाला, पुरणार आहेत का? का नाही पुरणार? असं काय करताय तुम्ही? मी आहे ना, मी पुरवून येईन. समजा मी बागवून येईन, तुम्ही नका ना काळजी करू. तुम्ही घेऊन या ना पटदिशी. अगं असं काय करतेस? तू आहे, मी आहे, तो गोपाळ आहे, आजी आहे. कोणाला द्यायचं राहिलं काही तर असं मोजून मापून कशाला काही करायचंय? असं काय करताय तुम्ही आदित्य सर? हे बघा, आपणच नाही, इथली बरीच अशी माणसं आहेत की कमी सामान आणून खात्यात. त्यामुळं कसं आहे ना की अन्न वाया जात नाही आणि पैशाची बचत बी होते. कमाल आहे बाबा तुम्हा बायकांची. कमी सामानातही किती आनंदाने सण साजरे करू शकता तुम्ही. मग आता जा पटदिशी. आणि हा, ते दुकानदार तुम्हाला खसखस घेण्याचा आग्रह करेल, पण अजिबात खसखस घ्यायची नाही बरं का. जितकं सामान लिहिलंय तेवढंच घेऊन या पटदिशी आता. अरे हे बघ, तो जर का आग्रह करणार असेल तर लागेल ना ते. हा तू नको काळजी करू, मी आणतो एखादा किलो. 1 किलो खसखस? ओके, डोकं बिकं फिरलंय का तुमचं? तुम्हाला खसखसीचा भाव तरी माहित आहे का? हे बघा, आणि ही खसखस आहे ना अशी किलो बिलो मध्ये आणायची नसते. तुम्हाला सांगितलं तेवढंच करा ना प्लीज. जा ना आता. अरे नाही माहिती कितीला असते. जाऊ द्या ना आदित्य सर, तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? आणि तसं बी त्या खसखशीच्या भावात आपल्या महिन्याभराचा किराणा भागल. ती खसखस आणायची काय बी गरज नाही. तुम्हाला सांगितलं तेवढं पटदिशी घेऊन या. आणि लागलंच तर मी रवा वापरीन की. बरं बरं आणतो, तू म्हणशील तसं. जा पटदिशी. खसखस पाहिजे म्हणून. दादा अरे हे घे. ठीक आहे. फुलभाज्या, चक्री फुलभाज्या, पाऊस, रॉकेट, फटाकडे भाज्या. इकडे बस. ये इकडे बस. अरे हे बघ, कसं असतंय ना, ते फटाके कशा पाहिजे हवेत तुला? हे बघ, तुला जर का लागलंस ना तर एखादं फुलभाज्याचं पाकिट आणा, एखादंच. काय करताय तू पण? आई सारखीच आहेस. आई पण मला फटाके घेऊन नाही देत. चाळीतल्या सगळ्या मुलांकडे फटाके आहेत, फक्त माझ्याचकडे का नाही? बाळा ऐक ना, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता बघ ना, आपल्या आजूबाजूला किती माणसं राहतात. म्हणजे कसं, फटाका जर का वाजवला तर चुकून एखादा फटाका त्यांच्या घरात गेला, कुठं काही दुखापत झाली, काही झालं, आग लागली तर कुणाचं नुकसान नको ना व्हायला. शिवाय प्राणी बी आहेत, त्यांना बी फटाक्यांमुळे त्रास नको, म्हणून मी म्हणत होते. बाकी काय नाही, मला फटाके पाहिजेत म्हणजे पाहिजेत. अरे पण